नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सध्या वाढवण्यात आलाय। जायकवाडीसाठी धरणातून 44,000 क्युसेक्स विसर्ग सुरू झालाय। नांदूर मध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि विसर्ग सुरू करताच पाण्यानं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि आतापर्यंत मराठवाड्याला 18 टीएमसी पाणीच खरं तर सोडलं गेलंय। नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे मराठवाड्याला मोठा हा दिलासा म्हणावा लागेल। नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असल्यामुळे जवळपास 13 धरणांमधून विसर्ग केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यावर असलेलं जे नांदूर मध्यमेश्वर धरण आहे त्या ठिकाणाहून जायकवाडीसाठी आत्ताच्या घडीला 44,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आतापर्यंत जायकवाडीला नाशिक मधील धरणांमधून जवळपास 18 टीएमसी पाणी हे सोडण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जायकवाडीला आणि एकूणच मराठवाड्याला हा मोठा दिलासा मिळालाय। प्रामुख्याने जर बघितलं तर गेल्या 24 तासांपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे धरणांचा पाणीसाठा हा वाढतोय। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धरणांमधून विसर्ग करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला नांदूर मध्यमेश्वर या धरणातून जवळपास 44,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्या पाण्याचा प्रवाह जर बघितला तर एकूणच रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अक्षरशः पाण्याच्या उसळ्या या ठिकाणी दिसून येत आहे। खळखळून वाहणारं पाणी हे पुढे जाऊन जायकवाडी धरणामध्ये जाणार आहे आणि मराठवाड्याची एकूणच तहान या निमित्तानं भागवली जाणार आहे। आता जवळपास 44,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे पाण्यानं रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नांदूर मध्यमेश्वर, नाशिक।